अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म आदमापुरी निवासी श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या नावानं चांग भलं. प्रिय प्रेमळ मामा भक्त हो, मामा म्हणतात की तुम्ही खरंच खूप धन्य आहात की तुम्हाला हा संदेश आज ऐकायला मिळत आहे. हा संदेश तुमच्या समोर येणं केवळ योगायोग नाही, तर ही एक देवाची इच्छा आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. मामा भक्त हो, चांगले कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच. आणि हे माना तर न माना, मामांच्या भक्तीत लीन होणारे भक्त नेहमी संकटातून तर असा विश्वास प्रत्येक मामा भक्तांना आहे. संकट किती असलं तरी त्यातून मामा भक्तांना बाहेर काढतातच. कितीही संकट आली तरीही मामांचेच नामस्मरण केल्यानंतर आणि मामांनी सांगितलेले जीवनातले सार लक्षात घेऊन आपण तसं वागलं तर नक्कीच जीवनाचे सार्थक होत असते. मामांचा अघात महिमा आहे आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य अफाट आहे. जीवनाचे सार समजून देणारे मामांचे संदेश हे खास तुमच्यासाठी आहेत. आणि मामांचे हे विचार भक्तांच्या समस्याचे निवारण करतात. आणि तसे सदैव आपल्या पाठीशी ठामपणे असणाऱ्या मामांचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे संदेश दररोज ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. मामा म्हणतात, प्रिय बाळा, मी तुझ्या मतीला सांगत नाही, पण न बोलता धावून येईल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि काळजी करू नकोस. आयुष्य हे सुंदर आहे, हे आनंदाने आणि समाधानाने जगायला शिका. तू तुझ्या कर्मावर विश्वास ठेव. कितीही संकटे आली तरी तुला त्यातून मी बाहेर काढीन. देव म्हणतो, माझ्या प्रिय मुला, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जसं हिऱ्यामुळे दागिन्यांची किंमत वाढते, तशीच तर कर्मामुळे माणसाची किंमत वाढत असते. जेव्हा आपण कोणासाठी तरी चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे, दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहण्याची हिंमत आपल्या मनात असली पाहिजे. आणि एखाद्या पाषाणातून देवाची मूर्ती बनवण्यासाठी टाक्याचे घाव सहन करावे लागतात. तसेच आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय मानवी मूर्ती कशी बनणार. निस्वार्थी कर्म हा एकच धर्म आहे, बाकी मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा, मग कसला पसारा. मामा म्हणतात, माझे सच्चे भक्त कधीच कोणाला दुखवत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की समोर ही मामाच आहेत. जे साधक अविश्वास दाखवत माझ्यावर निश्चित प्रेम करतात, खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे नेहमी चालत असतो. म्हणून माणूस म्हणून असू दे किंवा प्राणी असू दे, समानतेचे भान ठेवा. आणि एवढे लक्षात ठेवा की तेथे सुद्धा मामा आहेत. मामा भक्त हो, देवाला सांगा, हे ब्रह्मांड नायक, माझ्या जीवनाचा चालक, मालक आणि पालक तूच आहेस. माझ्या जीवनात कितीही समस्या येऊ दे किंवा कितीही संकट येऊ देत, आता आम्हाला त्यांची पर्वा नाही, कारण माझ्या जीवनात तुझे अधिष्ठान आहे. आणि जिथे अधिष्ठान तिथे समस्याच नाहीत. आणि समस्या आली तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे, कारण तू स्वतःच एक उत्तर आहे. तू स्वतः समाधान आहेस आणि तू स्वतः आनंदात आहेस. हे परमचैतन्य असेच आम्हाला मार्गदर्शन करत राहा.
आम्हाला प्रेरणा दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. आणि जेव्हा आपण मामांना तळमळीने प्रार्थना करतो, त्या क्षणी मामा आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागतात. मामा म्हणतात, माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो मी. ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळाले आणि ज्यांना नाही कळाले त्यांनी मलाच आपण होऊन गमावले. दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात खरे समाधान आहे. आणि ही नियती आहे की हिसकावून खाणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुःखी होत नाही. चिंता तुला त्रास देत असेल, भीती सतावत असेल, कोणी तुझ्या सोबत नसेल तरी तू घाबरू नकोस. आणि मी आहे, पळ काढू नकोस, स्वार्थी वागू नकोस आणि मन मारून जगू नकोस. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्यात आहे. त्यामुळे तू तुझ्या सर्व चिंता माझ्यावर सोपवून दे आणि निश्चित राहा. माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन कर. कोणीही तुझे काहीच बिघडू शकत नाही. माझे नित्य नामस्मरण कर आणि माझ्यावर आणि माझ्या नियोजनावर विश्वास ठेव आणि प्रामाणिकपणे तुझे कर्म करत राहा. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, सत्य ही अशी श्रीमंती आहे की एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोग घेतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे. त्यामुळे तत्काळ नक्कीच सुख मिळते, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड ही करावीच लागते. म्हणून नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहा आणि तुमच्यामुळे कोणी रडणार नाही, कोणी दुःखी होणार नाही आणि तुमच्यामुळे कोणाला कधी त्रास होणार नाही, हे लक्षात ठेवून वागत राहा. कारण हा नियतीचा फेरा आहे. हा सर्वत्र फिरतो. त्यातून तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा होत राहतो. त्यामुळे आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करत राहा. मामा भक्त हो, जे बदलता येईल ते बदला आणि जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा. परंतु नेहमी स्वतःला आनंदी ठेवा आणि समाधानी राहा. आणि जसं जसं नशीब काही चांगले देणारे असेल तर त्यांची सुरुवात ही कठीण गोष्टींनीच होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणारं असेल तर त्याची सुरुवात ही अशक्यच गोष्टींनीच होते. ईश्वराची कृपा झाली की जीवनातील कोणतीही अशक्य कोडी असली तरी ते अलगदपणे सुटतात. म्हणून नेहमी ईश्वराच्या सानिध्यात राहा आणि नामस्मरण करत राहा. मामावर विश्वास ठेवा आणि सगळे काही चांगलेच होणार हे आहे गृहीत धरून चला. बाकी तर परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. मामा म्हणतात, ज्याचं कोणीच नसतं त्याला आम्ही असतो म्हणजे मामा असतात. आम्ही कधीच कोणाला एकटे सोडत नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि कायम असू. तर बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. तर प्रिय भक्तांनो, मामा भक्त हो, मामांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो आणि तुमची सर्व दुःखे दूर हो, हीच मामांच्या चरणी प्रार्थना. तर प्रेमळ मामा भक्त हो, मामांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचं मनापासून मी धन्यवाद आभार मानते. आणि ही संदेश तुम्ही मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन संदेश बाळूमामांविषयी मस्त मस्त संदेश तुम्हाला ऐकायला भेटतील. आणि खरंच हा संदेश मामा म्हणतात तसं योगायोगाने नाही, तर हा तुम्ही केलेल्या मागच्या जन्मीचे काहीतरी पुण्य असेल तेव्हाच हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे.
तर चला आपण छानशा नवीन एका संदेशामध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं, हाल श्रीनाथांच्या नावानं चांग भलं.